पटकन आला आला आता उडाला वाईट वागण्याची गरज नाही. एक नीतीने पोट भरत असेल तर अनितीने इस्टेट कमवण्यात मजा नाही. 35 मार्काचं जर मनानं लिहित असेल तर कॉपी करून 1 तास वाया घालवण्यात अर्थ नाही. पगारावर 2 टाइम भागत असेल तर गरीबाला लुटून संतती नालायक पैदा करण्यापेक्षा हाय त्या पगारात सुखात रिटायरमेंट करावं. आपण पापाचा पैसा कमवा आणि तो आमच्या पोटी येडेवर फटे बाबलीची पोरं यावी त्यापेक्षा ती इस्टेट न कमवलेली बरी. कारण एक वाक्य कधी ध्यानात ठेवा, संपत्ती इतकं खाऊ नका की पोट दुखेल आणि इतकी इस्टेट कमवू नका की अवलाद नालायक निघेल. इस्टेट कमवू नका ह्या मताचं मी नाही, कमावलीच पाहिजे. पहिलं वाक्य. एक, वाईट वागण्याची गरज नाही. 2, अन्न वस्त्र निवारा कमावाच लागेल याच्यात शंका नाही. पोटापुरतं अन्न पाहिजे, झोपण्यापुरती जागा पाहिजे, अंग खाण्यापुरतं अन्न पाहिजे, त्याला चालेल. झोपण्यापुरती जागा पाहिजे, अंग झाकण्यापुरतं कापड पाहिजे, निवारा पाहिजे. दीज 3 थिंग्स इज इसेन्शियल थिंग इन द मॅन्स लाईफ. अन्न वस्त्र निवारा कमावाच लागेल. चला पुढे. तिसरा शब्द सुरू झाला. संत संगत करावीच लागेल, याला पर्याय नाही. ती करावीच. काय कीर्तनाला दरिद्र्यावानी बसायचं नाही, तोंड सोडून बिडून द्यायचं नाही, यायचंच असं बसू तू इथे येऊन. म्हणजे दुष्काळ तुझ्या एकट्यावच पडला का? आयुष्यात चिंता करायची नाही महाराज. बसलेल्या सगळ्या लोकांना सांगतो, आयुष्यात सगळं करा महाराज, चिंता करायची नाही. का करायची नाही त्याचं उत्तर सांगतो. आपल्या हातात काही नाहीच तर चिंता का करावी. स्वतः देवाचं म्हणणं आहे, माझं म्हणणं नाही. मी जन्माला घातलेला प्रत्येक जीव जर माझा अंशच आहे, मी जर ह्या जगाचा निर्माता आहे तर त्याची चिंता वाहणारा सुद्धा मी आहे. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सुरे चाले, पर्वता बैसकांना सांडावी समुद्र रेखा न ओलटावी चाले. हे शरीर कुणाची देखवी ऐकवी एक नारायण. मी जर ह्या जगाचा नेता आहे, मी जर ह्या जगाचा निर्माता आहे तर मी जन्माला घातलेला जीव जर माझाच अंश आहे तर त्यानं व्यर्थ चिंता का करावी. त्याला पुरावा असा आहे, तुका म्हणे भार घातली वरी आणि होईल कैवारी. सांभाळणारा तो आहे. आपली व्यर्थ चिंता करण्यात काय मजा आहे. आपली चिंता हलकट आहे. काय खाईल माझा नातू, खेकडं खाईल तो नातू. अरे तुला तंबाखू नाही, नाताला काय लागला तू थुकेल तंबाखू वाळून खातोय 3 दिवस झाले. आजची चिंता कशी होतो. आजीबाई म्हणते मी गेलो पप्प्याचं कसं होईल. तू जाणं गरजेचं आहे. तूच पप्प्याचे बिस्किट खातील, तू चिंता नाही करायची महाराज. चिंता का करायची नाही. तुझी चिंता त्याशी सर्व.
विठाला वाटलं तर 2-3 दिवस वाजू नका, कारण यांना आमची मंडळी बी तकलीफ देत नाही मला. विठाला वाईट वागण्याची गरज नाही, वाईट वागण्याची गरज नाही. अन्न वस्त्र निवारा कमावं लागेल. आणि तिसरी प्रश्न असा आहे, संत संगत करावीच लागेल. आता संत संगत करावी का लागेल त्याचं उत्तर आणि अभंगाला सुरुवात. याच्यावर मानवी जीवनामध्ये जन्माला आलं प्रत्येक गोष्टीत भिन्नता आहे. कपड्याची आवड वेगळी, चॅनलची आवड वेगळी, केसाची स्टाईल वेगळी, विचाराची पातळी वेगळी, बुद्धीची कॅपॅसिटी वेगळी, राहण्याचं स्थानमान वेगळं, केसाची स्टाईल वेगळी, आवडता चॅनल वेगळा, आवडता दारूचा ब्रँड वेगळा, सगळं वेगळं. कुणाला वाढीची आवडेल, कुणाला खड्यातली आवडेल, प्रत्येकाची आवड वेगळी. पण वाक्य नाही का, 2 गोष्टी जगात अशा आहेत का त्या प्रत्येकाच्या समान आहेत. एक, मला सुख पाहिजेच समान, याच्या बाबत दुमत नाही. 2, आणि मला आनंद पाहिजेच एकमत. आनंद नक्की पाहिजे, सुख नक्की पाहिजे, बाकी सगळं भिन्न, बाकी सगळं भिन्न. केसाची स्टाईल वेगळी, प्रत्येकाचं राहणीमान वेगळं, भाग वेगळा, ड्रेस वेगळा, कपड्याची वेगळं, सगळं वेगळं. सुख पाहिजे. आता सुख म्हणजे काय भानगड आहे तेवढं नीट ऐकायचं. आणि संतांचा सुखाचा संबंध काय, अभंगाला सुरुवात. सुख पाहिजे, सुख पाहिजे, सुख पाहिजे. अधर्माला 2 मुलं आहेत, अधर्माला 2 मुलं आहेत. अधर्माला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलीचं नाव आहे माया आणि मुलाचं नाव आहे दंभ. जरा नीट ऐका, ही अधर्माची मुलं आहेत. अधर्माच्या मुलीचं नाव आहे माया आणि मुलाचं नाव आहे दंभ. अख्खं जग गुंतून मारलं तिचं नाव माया आणि अख्ख्या जगाचं वाटोळं केलं त्याचं नाव दंभ. त्या दोघांचा दोष नाही, त्यांचा बापाचा अधर्म. त्यांचा दोष नाही ना, त्यांचा काय दोष नाही, कारण बापच काय अधर्म. मग अधर्माच्या पोटी माळकरीची पोरं बेवडी निघाली तो बेवडीची कुठं रामायण वाचते. ज्यांच्या बापांचं आयुष्य परमार्थात गेलं त्यांची पोरं संध्याकाळी ताईट होत्यात, रिक्षात टाकून आवा लागतात, हरिपाठ करतात ताईट. आणि इकडं बाप बिंबीच्या देता बसून म्हणतो काकडा करतो पाठ पासून, तुझी आहे निडळी कोठी चंद्रप्रकाश आला पोऱ्या काळ्या पिशीत मटण घेऊन. मग त्याचा बाप म्हणतो उभा रावणी आकाश हलवी तो भाऊ भरला पोऱ्या मागून. मग बाप म्हणतो पिवळा पितांबर काय सागर गरुडावर बैसोनी माझा काय वाजा दिडी पोऱ्यानं बापाच्या ठोणन. मग बाप म्हणतो विठोबाचे राज्य आम्हाला तुझी पोरी का ज्यांचे आयुष्य गेले. अहो खडकाव पडलेला पाऊस कुठं गावाला फायद्याचा आहे का. गहू भाजला मग पियारला, तियारा कोण्या युरिया टाकला, वावर इकलं पण उतरला नाही. माऊली म्हणले का खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरले. खडकावर पडलेला पाऊस फेल, भाजून पेरलेलं बी फेल, संस्कार नसणारं घरानं फेल. यादी सांगतो काय उपयोग आहे त्याचा. 22 लाखाचा बांगला, एकच पोरग येडो उरफाटे माऊलीचं काय आग लावतो तो बांगला. एकच पोरगी 500 एकच आवाज दे सगळ्यांना रे. हे सगळे बॉक्स चालू आहे ना, मी याच्यातला एक फिरव ना समजा तिकडे, ते लोकांची अडचण नाही झाली पाहिजे. जातोय का, येतोय आवाज आता आला. मला दे थोडा आवाज दे. विठाल विठाल विठाल. तो मोठा बॉक्स तिकडे फिरव, तो मोठा पटकन फिरव. तिथे येणार आहे ते बॉक्स फिरवा तिकडे, फिरव ते तिकडे जाऊ दे. फार फिरवा फिरवा. हा याचा तिरपा. हा बस बस फिरवा. अजून आला आवाज आता. नाही मंडपात भोंगेच कमी बांधले, भोंगेच नाही मंडपात. लोक मंडपातून भोंगेवर बांधल्यामुळे घरच्यांना फायदा झाला नाही, इथले मेले. म्हणजे जमीन नाही त्याला येर मंजूर झाली ना असा तो म्हणला खंदू कुठं बुवा, तलाठी म्हणला खंडेले फक्त सही कर. असं झालं हे रोजगार हमी काम कमी निमित्त तुम्ही आम्ही म्हणजे दरवर्षी वृक्षारोपण पण खड्डा तोच. जाऊ द्या आता ते आवाजाचा बघ पटकन आमचा वेळ जातो. येतोय आवाज आता. वाक्य नीट आहे का मला.
पुढवर आलं तेवढं ध्यानात ठेवा. नियतीला 2 मुलं आहेत. इथं होतं आपण. अधर्माला 2 मुलं, मुलगी आणि मुलगा. नियतीला 2 मुलं आहेत. एकाचं नाव सुख आणि एकाचं नाव दुःख. नीट वाक्य आहे का? सुख दुःख काय म्हणणार आहे. आणि सगळी दोन्ही पोरं ग्राउंड मध्ये खेळतात. एक मुलगा खेळता खेळता एक दगड खेळायला लागली. सगळ्यात जास्त जोडीदार सुखाला. दुःख रडायला लागलं आणि दुःख इकडे गेलं आणि आईला म्हणला का आई मला ह्या जगात जोडीदार नाही का आई कुणी. आईने असा गाल वडला टपकन मुका घेतला. नाहीने म्हणली ऐक बाबा मी सुद्धा तुझ्या बाजूनं नाही. म्हणजे दुःखाच्या आईला सुद्धा दुःख नकोय. मग दुःख रडायला लागलं. आईच्या खुशीत घुसलं. पोराच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खळखळ खाली आल्या. पोराने आईचा गाल ओढला आणि आईने सांगितलं आई जरा विचार कर का आई, तू विचार कर. तू मला 9 महिने कुशीत ठेवलंय, 3 वर्ष सांभाळलंय, 20 वर्ष अंगा खांद्यावर खेळवलं ना आई मला, आणि आज तूच मला नाही म्हणते. तर ह्या जगात मला कोण आहे? कोण आहे आई? कारण ज्याला आई नाही त्याला जगात कोणी नाही. ज्याला बाप नाही त्याला जगात कोणी नाही. बाकी सगळं लट्टिका. बाकी सगळं जगातल्या लोकांना 3च गोष्टी लागतात. कोणाला काही लागत नाही. या जगात लोक 3च गोष्टीवर प्रेम करतात. मला पैसा पाहिजे, मला सत्ता पाहिजे, मला लोकांनी मानलं पाहिजे. बाकी तिकडे आग लावा. लोकांच्या डोक्यात एकच आहे. कीर्तनकारानं जर तारीख घेतलेल्या माणसाचं नाव घेतलं नाही तर त्याचे 2000 कट होते. मला एक जण म्हणला 2000 कमी म्हणलं का. म्या बोलून तुम्हाला नाव घेतलं नाही. म्या माझी लाल करायला बोलावली, तुम्ही तुमची लाल केली. मला वाटलं बा एवढ्या लोकात तुम्ही माझी लाल कराल. माझी लाल करायची म्हणून तुम्ही तारीख घेतली. तुम्ही माझी पिवळी केली, तुमची लाल केली. आपल्याला पटलं नाही. कारण स्तुती प्रिय समाजामध्ये सत्य गोष्ट चालत नाही. नाही. समाजाला प्रिय काय? स्तुती. समाजाला प्रिय काय? कीर्तन सुद्धा कसं लागतं लोकांना. मसा आमच्या बोखंडी या लोकांना असं लागतं. लोकांना सत्य चालत नाही. पण एक ध्यानात ठेवा, स्तुती कानाला गोड आहे पण भविष्यात धोका आहे. सत्य कानाला वाईट आहे पण भविष्यात फायदा आहे. उत्तर कुठून आलं तर ध्यानात ठेवा. दुःख रडायला लागलं आणि दुःख आईला म्हणला का आई, हे बरं दुःख आईला म्हणला का आई मला जोडीदार नाही. आई म्हटली थांब, तुला सुखाचे दिवस येतील. पण कधी? ऐक, त्रेतायुग संपेल, द्वापारयुग संपेल, सत्ययुग संपेल, कलियुग सुरू होईल. माल करायला त्रास होईल, मूर्खाला किंमत येईल, आई बापाचे हाल होतील, सासऱ्याचा फोटो पुढच्या घरात लागेल, देवळा ओस पडतील, बार फुल चालतील, शाळा भरतील पण 3 अटीवर. पोराला मारायचं नाही, पोराला बोलायचं नाही, त्यानं शाळा जरी पेटवली तर त्याला नापास करायचं नाही. कमी मार्कावाला साहेब होईल, जास्त मार्काचा फाईटला राहील, तो घरी राहील. आणि कलीमध्ये काय घडेल? कमी बुद्धीच्या माणसाला मार्केट येईल, देश कमी बुद्धिमान माणसांच्या ताब्यात जाईल आणि देशाचा सुपडा साफ होईल. तेव्हा सुखाला किंमत येईल. हे तेव्हा नेऊन ठेवलंय. कमी बुद्धीच्या माणसाला मार्केट येणार, विद्वानावर बिड्या ओढायची पाळी येणार आणि हलकट्याला मार्केट येणार. हे कधी लिहिलंय ऐका महाराज. राजा परीक्षिती रस्त्याच्या कडेनं जात असताना राजा परीक्षितीनं गाय रडताना पाहिली. राजा परीक्षिती त्या गायीच्या जवळ गेला. गायीच्या शेजारी बैल उभा होता आणि तो बैलाला 3 पाय तोडले होते, एका पायावर बैल उभा होता. राजा परीक्षिती त्या गायीला विचारतो, गायी तू कोण आहे? तिने सांगितलं मी पृथ्वी माता आहे आणि माझ्या शेजारी जो बैल उभा आहे त्या बैलाचं नाव धर्म आहे. आणि धर्माला 4 पाय आहेत, सत्य, दया, तप आणि शौच. सत्य, दया, तप आणि शौच. नालायक वागणाऱ्यांनी धर्माचे 3 पाय तोडले, धर्म एकाच पायावर उभा आहे. आणि त्या बैलाला जो मारतोय त्याचं नाव कली आहे. आणि कलीमध्ये 4 गोष्टी राहणार नाहीत. एक, सत्य कलीत चालणार नाही. दान धर्म पाप केलं तरच करतील लोक. आऊतकरी माणूस कधी ₹1,00,000 देणगी देऊ शकत नाही. आऊतकरी कधी देणार नाही. ज्यानं गरिबा लुटली तो फरशीवर नाव टाकण्यासाठी किती देऊ शकतो. आऊत हाकणारा नाही देऊ शकत. ज्याच्या मागून पुढून माती घुसली तो काय देईल? तो नाही. ज्यानं माती लोकांची फाली तो किती देऊ शकतो. मग कलीतून 4 गोष्टी निघून जातील. एक, सत्य. संपलं सत्य. एक बहीण आहे, 2 भाऊ आहेत. बहिणीचा आईचा मुलगा, बहिणीचा मुले 2 बहिणी, 2 भाऊ आहेत, 1 बहीण आहे. बहिणीचा बाप गेलाय दोघांचा. आई बहीण रडते. भावानं जमीन विकली, बहिणीनं दावा लावला. कचेरीच्या दारात बहिणीनं भावाच्या 3ऱ्या हिश्श्यातले पैसे वाटून घेतले. त्या दिवशी जगातले नाते संपले.
कुणी कुणाला ओळायचं नाही, कुणी कुणाला ओळायचं नाही. संपला कार्यक्रम. का? नातं पैशात गेलं. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. मरेपर्यंत ध्यानात ठेवा. फक्त पैसा, सत्ता आणि मला माना. आणि कलीमध्ये काय होईल? सत्य निघून जाईल, दान निघून जाईल, सदाचार निघून जाईल. आणि सत्य पळालं का पाप घरात येईल. पापाची कलीची गाठ पडली का आले असे दिवस येतील. हा कली आहे. कळेला अजून 1 महिन्यानं. टाकून प्यायला पाणी नाही महिन्यानं. टाकून प्यायला दारू मिळायला लागल तेवढी. दारू काय कुपनावर येईल पुढच्या महिन्यात. अल्पभूधारकाला 16 ड्रम. पिवळ्या कार्डावाल्याला खोकेच खोके. आणि दारिद्र्यसेचं कार्ड आहे का घरातच पाड. पण टाकायचं काय? शेवटी आपणच आपला गलासा धरून ठेवायचा. जेव्हा लागल तेव्हा वापरायचा. त्याला इलाज नाही. तोय आला पाहिजे ना. जर वरूनच नाही तर खाली पुढे येईल. काळ फार बदललाय महाराज. याला उत्तर एक हरिपाठातलं प्रमाणे पहा. आठवत आहे का तुम्हाला? नामासी विनमुख तो नर. काय सुंदर उत्तर आहे. आज कीर्तनाला बसलेले जेवढे माणसं आहेत महाराज, आत्ता कबूल व्हा. तुमच्यापैकी 50% लोक आज आईशी बोलत नाहीत. आत्ता बोलत नाही. खोटं बोलाल तर काल्याच्या आत मराल. बेवडेव ध्यानात ठेवा. सांगा मला काय सांगा मला. ऐकू दे. काय सांगा मला तिने काय पाप केलंय? 3 रंगाचं लुगडे दिसली रात्रीचं कालवून सकाळी गरम केलं. चप्पल तुटली तर फडक्यानं बांधली. चूक केली का आईला? चूक केली का आईला आयुष्यात? स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडणारी आईनं कधी विचार केलाय मुलाचा? मुलगा मोठा करण्यासाठी तिने स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडलं. काय चूक केली आईनं? चूक. रात्रीची भाजी सकाळी गरम करणारी आई. सणाला खायला काही नव्हतं म्हणून आई आरशा पुढे उभी राहिली. बरं, आईच्या वेळेच्या पाण्याच्या दरात टपटपा खाली गेल्या. आईला आरशा पुढे पाहिलं, कान पुढे केला. आणि आईनं कानातलं काढलं. रात्री 8:30 वाजता आईनं सोनाराच्या काचेवर कानातलं मोडलं. महाराज, अरे काय चूक केली आईनं? चूक काय चूक केली आईनं? एकच ड्रेस होता तर रात्री मुलाचे कपडे काढले. आईनं दगडावर धुवायला काढले. आईच्या डोळ्याच्या पाण्यानं पोराचे कपडे ओले झाले. रडली आई. अरे तुम्हाला बोलायचं नाही आईशी तर बोलू नका. आई ओट्यावर बसते आणि मुलाच्या घराकडे पाहते. आई ओट्यावर बसते आणि मुलाच्या घराकडे पाहते महाराज. आणि आईच्या डोळ्या आईच्या गालावर खडकन खड्डा पडतो. आणि आई पाहते मुलगा नाही ना बोलत. आई म्हणती नाही का बोला ना. चुकीचं आहे ना. याला आई म्हणतात.